हिमालयाच्या पायथ्याशी एक संन्यासी दत्त दर्शनासाठी अति उग्र तप करीत होता. 6 शतके काही न घेता राहिला तरी सुद्धा त्याला दत्त दर्शन झाले नाही. म्हणून कंटाळला आणि म्हणाला, माझ्या नशिबी गुरुपदेशाचे फळच नाही का? मी पुष्कळ त्रास भोगला. मी महापापी असल्यामुळे मला तपाचे फळ मिळत नाही. त्यावेळी त्याला श्री दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला. हिमालयावर पुण्य गुहेत आंब्याच्या झाडासमोर दत्तात्रेय योगी आहेत, त्याच्या दर्शनाला जा. असा दृष्टांत झाल्यावर सर्व विधी आटोपून तो संन्यासी गुहेजवळ आला. वाघांना पाहून भयभीत झाला. तेव्हा यतीश्वर त्याला म्हणाले, व्यर्थ कशाला भीतोस? स्वप्नात दिसले ती चेष्टा किंवा मस्करी नव्हती. काही काळजी करू नकोस, तुझी इच्छा पूर्ण होईल याची खात्री बाळग. नंतर दत्तात्रेयांनी त्याला त्रिगुणात्मक रूप दाखविले. तपस्वी, वाघ आणि इतर यती लोटांगण घालू लागले. आज आपल्या तपाचे सार्थक झाले. श्री गुरु दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. आरती ओवाळून मंत्रपुष्पांजली करून प्रदक्षिणा घालून तो संन्यासी वारंवार लोटांगण घालू लागला. विमानातून देवांनी पुष्पवृष्टी केली. या उत्साह समारंभातच श्री स्वामी समर्थ अंतर्ध्यान पावले.